कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे विसरलो. विसरत जाऊ नकोस कळलं? अरे उवी थांब बाळा, तू बाहेर का आलीस? काही हवंय का तुला? अरे मला बोलवायचंस ना. अगं टाके ओले आहेत ना अजून, स्वतःची काळजी घ्यायला नको का अशा वेळेला? सॉरी दादा, ते ऍक्च्युली मावशीने इतक्या अर्जंटली एक गाऊन शिवला ना, तिला दाखवायचा होता मला. बरं दिसता. थँक्यू द्यायचे. तेच मावशीलाही दाखवायचं होतं, राहुला नाही गेलं म्हणून आले बाहेर. अगो तू दाखवू केलंस मावशी, पण मावशी हा काय घरात? का कुठे गेली आहे मावशी? उमा देवळात गेले, तुझ्यासाठी नवस बोलल्या होत्या, तो फेडायला गेले. आल्या की सांगतो. ठीक आहे. चौकाशी हळूहळू. येते. थांब होई, ये बाळा इथे बसू, ये हळू. ओवी, तुला काही दिवस अशी धावपळ करून चालणार नाहीये. म्हणजे तुला स्वतःची काळजी घेतली पाहिजे. हो दादा, एक बोलू? बोल ना. मी इथे आल्यावर तुमचा खूप राग केला. तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर होता, पण ते ऍक्च्युली मला खूप हळूहळू कळत गेलं. पण जेव्हा तुम्ही कळलात तेव्हा दादा खोत इतके ग्रेट काय हेही कळलं. माझ्याकडून कधी काही चूक झाली असेल तर प्लीज मला माफ करा. ओवी, आपण सगळ्यांनीच यापूर्वी जे काही घडलंय ते विसरून गेलं तर उत्तम होईल ना. ओवी, तू या कुटुंबासाठी जे काही केलेस त्याची भरपाई कशाने होऊ शकत नाही. दादा, अगदी माझ्या कातडीचे जोडे करून तू पायात घातलीस ना तरी नाही. दादा तुम्ही असं का बोलताय? मी उपकार नाही केलेत कोणावर. जे काही केलं ते माझ्या बहिणीसाठी केलंय. ओवी, उमाने आधीपासूनच तुला मुलगी मानले आणि त्यांच्या या भावनेचा मी आदर करतो. त्यातून तू आता निशीचा जीव वाचवलास आणि एकदा नाही तर दोनदा. सगळ्यात आधी नदीत बुडत असताना आणि आता गुंडांबरोबर. तू हे जे काही केलेस ना ओवी, ते आम्हाला आमच्या आजपर्यंतच्या वागण्याची लाज आणणार आहे ग. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.